पाऊस सुरू झालेला आहे, बाहेर मस्त थंडगार असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये कणीस खायला सगळ्यांनाच आवडतं. तर आज आपण कणसापासून एकदम चटपटीत असं काहीतरी बनवणार आहोत कमी वेळेमध्ये आणि खायला एकदम सगळ्यांना आवडेल असं. तर साहित्य देखील फार काही नाही आहे. तर इथे हे ताजे मक्याचे दाणे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे. तर त्यासाठी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळायला लागलं की त्याच्यामध्ये हे दाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि याबरोबर आपल्याला मीठ देखील टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण यातलं पाणी आपण टाकून देतो सगळं, त्याच्यामुळे थोडंसं मिठाची चव जी आहे ना दाण्यामध्ये उतरवायला हवी. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एक उकळी येतपर्यंत आपल्याला हे सगळे असे शिजवून घ्यायचे आहेत. जसे जसे हे शिजले जातात तसे मक्याचे दाणेवरती तरंगायला लागतात, इथे पाहू शकता. आणि हे कलर जो आहे ना तो देखील इथे चेंज झालेला दिसत आहे. 1 ते 1.5 मिनटामध्ये व्यवस्थित असे हे शिजले जातात. शिजल्याच्या नंतर दाणे असे भरलेले देखील इथे दिसत आहे. तर आता हे गरम आहे, तर आपण यातलं सगळं पाणी असं चाळणीने काढून घेणार आहोत. इकडे गॅसवर एका पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. मी आधी इथं थोडंसं तूप टाकत आहे, नंतर बटरचा वापर करू शकता किंवा तेलामध्ये जरी केलं तरी चालेल, पण बटर किंवा तूप वापरून केलं तर चव एकदम छान येते. आता हे लो फ्लेमवरच आपल्याला हे हलकेसे अर्धा मिनिट असे परतून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे पाणी जे आहे ना ते सगळं सुकलं जाईल. त्यानंतर काय करायचं आहे, इथं थोडंसं बटर टाकायचं आहे. इथं अर्धा चमचा थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटरमध्ये आता हे मिक्स करून घेऊया. बटरची चव एकदम छान अशी येते. सुरुवातीलाच जर बटर टाकलं तर ते जळतं बऱ्याचदा, त्याच्यामुळे शक्यतो आधी असे हे कॉर्न गरम करून घ्यायचे आहे आणि वरून बटर टाकायचं आहे. मस्त असं बटरचं कोटिंग दाण्यांना होतं. आता यानंतर 2 मिरी अशी बारीक करून टाकलेली आहे, मिरी पावडर. त्यानंतर इथं थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, थोडंसं ऑरिगॅनो टाकलेलं आहे. चिली फ्लेक्स ऑरिगॅनो टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे टाकत आहे काळं मीठ टाकलेलं आहे. मीठ आधी देखील आपण वापरलं होतं, त्याच्यामुळे इथे थोडंसं प्रमाण जे आहे ना जपून वापरायचं आहे. आणि पाव छोटा चमचा इथं काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. कलर छान येतो आणि थोडंसं तिखट चव जी आहे ना ती छान लागते. लिंबू आवडत असेल तर लिंबू देखील पिळून याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये फक्त लाल तिखट जरी वापरून तुम्ही केलं तरी चव छानच येते, बाकीचं काही टाकलं नाही तरी चालेल. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला असं हे परतून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी इथे टाकणार आहोत थोडीशी हिरवीगार कोथिंबीर, दिसायला छान दिसते. गरम गरम असेच हे कॉर्न खायचं म्हटलं ना तरी चवीला एकदम छान लागतात. आणि याला जर अजून टेस्टी बनवायचं असेल तर मस्त असं वरून चीज टाकायचं आहे. चीजबरोबर तर एकदम छान अशी चव येते. तेलकट खायला देखील बऱ्याच जणांना आवडत नाही, तर त्याला ऑप्शन म्हणून असे हे चीज कॉर्न घरी करून पहा, सगळ्यांना नक्की आवडतील. थंडगार पाऊस आहे त्यामध्ये असे एकदा हे बनवून पहा. आणि मुलांना देखील हे चीज टाकलेले चीज कॉर्न नक्कीच आवडतील, तर घरी करून पहा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.